चला मी आज यांना दवाखान्यात घेऊन गेली होती. तिकडनं भाजीपाला आणला. बिलकुल काहीच भाजीपाला नव्हता. रोज रोज भाजीला काय राहायचं पण नाही. त्यासाठी चला म्हटलं थोडा बहुत भाजीपाला घेऊन येऊ. तिकडनं आम्ही पायी पायी आलो. रिक्षा काय केली नाही आणि त्याच पैशांचा भाजीपाला घेऊन आली मी. हे बघा हे आणलं अद्रक. अद्रक तर कायम लागणारी वस्तू आहे. आता सर्दी झालेली आहे त्यासाठी अद्रक तर लागतंच चहा करण्यासाठी, म्हणून हे अद्रक मी आणलेले आहे. आणि हिरव्या मिरच्या या सुद्धा लागणाऱ्याच वस्तू आहे. हे बघा गावरान हिरव्या मिरच्या भेटल्या म्हणून त्यासाठी मी भरपूरच घेऊन आले, जास्तच घेऊन आले म्हणजे. आणि हे आणले बटाटे आणले मी. हे बटाटे पण लागणारे वस्तू आहे. आणि आपण सर्व काही घेतो बाजारामधून आपल्या पोटासाठी तर आपण घेतच राहतो, पण देवांसाठी पण काहीतरी म्हटलं तरी फुलं घेतले मी. देवांसाठी घेतले हे फुलं. त्यानंतर हे गाजर पण आणले मी. त्यानंतर घेतले हे मुळे पण आणले. त्या बारीक मिरच्या आणल्या, खूप मस्त आहे त्या बारीक मिरच्या पण. आणि त्यासाठी तर माझं तर आता वजन तर खूपच वाढून गेलेलं आहे. त्यासाठी तर मला आहे ना आता परिश करायचं आहे. त्यासाठी आहे ना मी डाएट वगैरे काय करणार नाही, कारण आपण डाएट करतो ना, जेवढं आपण डाएट करतो ना तेवढं त्यानंतर आपण डाएट जर सोडलं ना आपल्याला जास्त भुका सुटतात आणि जास्त जेवण आपण करतो तर मग आपलं वजन दुप्पटीने वाढून जातं. त्यासाठी मग मी डाएट वगैरे काही करणार नाही. पण असं आहे ना, हे काकडी किंवा हे गाजर असं जर आपण खाल्लं ना तर याच्यामुळे जेवण करताना आपण आहे ना याच्या मस्तपैकी असा कचुंबर बनवून घ्यायचं आणि ते जेवणासोबत आपण खायचं, तर त्याच्याने पण आपलं वजन कमी होतं. त्यासाठी मी ह्या काकड्या सुद्धा आणलेल्या आहेत. त्यानंतर आणलं मी हे वालपापड्या घेतल्या, त्या तर मी निवडूनच घेतल्या. हे बघा त्या वालपापड्या आणल्या होत्या. त्यानंतर मी या शिमला मिरच्या आणल्या. या पण आपल्याला हे पण आपल्याला प्रत्येक कोणत्याही भाजीमध्ये किंवा आपण काहीतरी करतो, रवा बनवतो, डोसे बनवतो, त्यासाठी आपल्याला मिरच्या लागतातच. त्यासाठी हे पण आणले मी. आणि गड्डा गोबी सुद्धा आणलेली मी बघा. त्यानंतर माझी ना हळद संपून गेलेली होती. हळद पूर्णपणे संपून गेली होतीच नाही, तर त्यासाठी मी हळद सुद्धा आणलेली आहे. आणि जिरं तुम्ही बघत असणार माझ्या भाज्यामध्ये, आता मी जिरं दिसत नाही तुम्हाला, तर मग हे जिरं सुद्धा आणलेलं आहे मी. बस एवढ्याच वस्तू आणलेल्या आहे मी. त्यानंतर जे मी हे मकईचे दाणे असे काढले ना, तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे. ते दाणे मी आता बघा कसे स्टोर करून ठेवते. ते हे दाणे आता मी कसे स्टोर करणार, हे दाणे महिना, 2 महिना, 3 महिना कसे पण आपल्याला चालून जातात. जास्तीचे आणले ना असे दाणे काढून घेतले आणि स्टोर करून ठेवले ना तर खूपच दिवस आपल्याला चालले जातात. परत बाजारात जाणं होत नाही. त्यासाठी असं स्टोर करून ठेवायचं. पण ते कसे करणार आहे मी स्टोर ते तुम्हाला दाखवणार आहे. मी खाली असंच करून दिलेले ते. तर चला इतका सारा भाजीपाला मी आणलेला आहे. तर चला मी 1 महिना भाजीपाला कसा स्टोर करून ठेवायचा ते तुम्हाला मी इथं मस्त सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. आणि कसा टिकतो तो भाजीपाला बघा. मी इथं आहे ना टिश्यू पेपर घेतला आहे. एक डब्यामध्ये मस्तपैकी असा टिश्यू पेपर ठेवून द्यायचा. त्याच्यामध्ये आपले हे मकईचे दाणे हे काढलेले ना हे असं टाकून द्यायचे. हे मकईचे दाणे ना तुम्ही महिनाभर, वर्षभरसुद्धा असं स्टोर करून ठेवले ना, जर तुम्हाला वर्षभर टिकवायचे असेल ना तर फ्रीजरमध्ये ठेवा असे स्टोर करून. तर माझे तर कमीचे, मी 1 महिना 2 महिना टिकेल एवढाच आणते. तर हा फ्रीजमध्ये ठेवायचा, फ्रीजरमध्ये नाही ठेवायचा. असं स्टोर करून डब्यामध्ये मस्तपैकी भरून फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. 1, 2 महिना, 3 महिना कसं पण आपल्याला मस्तपैकी टिकतो. त्यानंतर मी इथं आहे ना परत अजून एक डब्बा घेतलेला आहे.
त्याच्यामध्ये पण असं टिश्यू पेपर आपल्याला इथं ठेवून द्यायचे आहे. आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला सहसा कधी कधी खूपच महाग राहते, तर स्वस्त जर राहिली ना तर आपल्याला असं स्टोअर करून ठेवायला खूप छान राहते. तर बघा मी इथं एक जुडी कोथिंबीर आणली होती, मस्तपैकी असं निवडून घेतलेली ना, असं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची. महिनाभर कशीही ही कोथिंबीर खराब होत नाही, कारण की हा जो काही घाम येतो ना तो टिश्यू पेपरला लटकतो. त्यामुळे कोथिंबीर आपली सुक्कीच्या सुक्की राहते, त्याच्यामुळे आपली कोथिंबीर खराब होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे मी ही कोथिंबीरसुद्धा अशा डब्यामध्ये भरून दिलेली. त्यानंतर मिरच्यासुद्धा आपण कसं प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवतो किंवा असंच फ्रीजमध्ये ठेवून देतो, कशा कटोऱ्यामध्ये कशामध्ये, तर तसं न ठेवता असं मस्त एक डब्बा घ्यायचा. तुम्ही थोड्या मिरच्या आणल्या असेल तर छोटा डब्बा घ्या. आम्ही जास्तच्या आणलेल्या आहे, गावरानी मिरच्या होत्या, मग मी जास्तच्या घेऊन आलेली आहे, त्यासाठी मी असा मोठा डबा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं टिश्यू पेपर मी टाकून दिलेला आहे मस्तपैकी. आणि या मिरच्या सर्व काही बघा खूप छान मस्त हिरव्यागार आणि गावरानी मिरच्या होत्या, म्हणून जास्त घेतल्या. परत वरून एक टिश्यू पेपर ठेवून द्यायचा, म्हणजे आपल्या मिरच्यासुद्धा, या मिरच्या मला आता मी 1.5-2 महिना कसं पण टिकवू शकेल. तर अशा प्रकारे मी अशा भाजीपाला असा स्टोअर करून ठेवते. भाजीपालासुद्धा असा दुसरा भाजीपाला राहिला ना, आपण कॅरी बॅगमध्ये सुद्धा मस्त गुंडाळून ठेवल्याने तो सुद्धा खराब होत नाही. तर अशा प्रकारे मी हे सर्व काही अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मस्त काही. आता वरून एक टिश्यू पेपर ठेवून द्यायचा, वरून झाकून मस्तपैकी असं फ्रीजमध्ये तुम्ही 1-2 महिना सहज वापरू शकता. तर आपलं कसं असतं ना, बाजारात परत जाणं होत नाही, त्यामुळे मी ना असाच भाजीपाला स्टोअर करून ठेवते. तर मी काय काय आणलं ते सुद्धा तुम्हाला आता या व्हिडिओद्वारे सर्व काही दाखवलेलं आहे. तर मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी. तर चला असं सर्व काय बाकीचं मी आता हे अद्रकसुद्धा आहे ना, असं टिश्यू पेपरमध्ये असंच ठेवून द्यायचं. ते पण हे अद्रकसुद्धा आपलं खराब होत नाही. आपण कॅरी बॅगमध्ये ठेवलं का ते खराब होऊन जातं, असं खराब होत नाही. तर मी अद्रकसुद्धा असंच ठेवते. चला माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला, कसे आहात तुम्ही? बरीच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरच्याने प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगवर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला आता मी हे सर्व काही ठेवते फ्रीजमध्ये. तर चला बाय बाय, भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.